कोणाला करणार आहे? जम्मू आपण या. जम्मू यांनी त्या मॅचला आतमध्ये आणलं आणि तो मोमेंटम आपल्या बाजूने घेतला असे जम्मू ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मानकरी. पाटील इकडे घ्या. कॅमेरामॅन च्या मुख्य मंचावर कॅमेरा फोकस करा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव केला जातोय. डेडिकेट टीम जर्सी, मॅन ऑफ द मॅच जर्सी जम्मू ठरले होते, राज ठरले होते, परंतु राज यांनी ती जर्सी डेडिकेट केले जम्मू यांना आणि जम्मू ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला फिल्डिंग लावून घ्या, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. हो भरपूर उशीर गेला, भरपूर गेला उशीर. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. अजून एक बिग बॅटर आपल्या भेटीला आलंय, जिकडे टॉस जिंकला होता ओम साई मनिलपाडा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले स्वरूप 11 या संघाला. ट्राय केले ऑन साइडला, बरोबर गॅप शोधलाय. काय जबरदस्त फटका, चेंडू गेला सीमारेषा पार. योगेशच्या बॅट मधून 4 धाबा. थँक्यू टू से, थँक्यू. संजय ओके. साहिल आणि योगेशच्या लगातार 3 चौकारासाठी संजय यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दोन्ही बॅटरला संजयकडून असणार आहे. चला मैदानाच्या आतमध्ये काय घडते वाईड नंतर चौकार नंतर 2 वाईड आल्यात म्हणजे दाबा पलकवरती आहेत 8. हो फुलटॉस बॉल पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय. सिंगल कंप्लीट होते. 9 धावा पलकवरती आहेत. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. सॉरी 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू 9 धावा. पुढचा बॉल 4 बॉल 9. हो पाठीमागे चेंडूला खेळलं गेलंय आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होते. 10 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. लेट कट केले चेंडूला आणि लेट कट करत असताना सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहेत 11. थँक्यू टू से. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाले. वेगवान फेकी होती आणि सिंगल पहिल्या चेंडूवर कंप्लीट होते. दाबा दापल करते 12. 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल डॉट बॉल.
डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला अलकातन चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 13 धाबा धापल करते. 3 बॉल 13. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना पुन्हा एकदा सिंगल आले. 14 धाबा धापल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 बॉल 14. प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11चा संघ. ओ वेगवान बॉल, वेगवान बॉल. 1 धाव कंप्लीट होते. सिंगल आले. जाऊ शकते मला सांग काय झाटा मॅच केल्यात. लाऊड अपील थोडा रेफर केले गेले. आता सर्व गोष्टी पुन्हा एकदा पाटील नेटवर्क यूट्यूब वाहिनी या वाहिनीवर आपण या नेटवर्कवर जाऊन आपण पाहणार आहोत. थँक्यू. एक मिनिट भाऊ, 1 मिनिट थांब. 1 मिनिट. किती झाले दाखव. दाखव ना किती झाले. डिसिजन पेंडिंग आहे. 15 झाले. 15. ओके. 15 धाबा धापल करते. जिकडे पहिल्या 6000 व्ह्यूर्सने आतापर्यंत स्पर्धा पाहिली आजच्या दिवसामध्ये. तुम्ही कलर वगैरे कशाला टाकता तरी मला काहीच दिसत नाही. माहिती आहे मला. 15 धाबा धापल करते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. ड्राईव्ह केला, कडक स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग. फेकी वेगवान आहे, अपील स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे आणि फलंदाज साहिल रनआउटच्या रूपाने बाद. पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज ऋषी आल्यात. ऋषी नवीन फलंदाज. 15 वर 1. पुढचा बॉल. यावली लेग स्टंपच्या बाहेर. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू वाईड चेंडू घोषित केलाय. 16 धाबा धापल करतेत. पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता मात्र डॉट आलाय. आता मात्र डॉट येतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू गॅप मधून बरोबर गॅप शोधलाय. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा.
थँक्यू 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 डिझे थँक्यू. धावा धावपल करते 20. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 20. सूरज रेडी होत आहेत. ओ आता मात्र वाईड आहे, बराच बाहेर आहे. आमच्या ऑफिशियल पंचाने बारकाईने पाहिल्याने वाईट चेंडू घोषित केला. 21 धावा धावपल करतेत. योगेश खूप चांगली बॅटिंग करतायत. हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला. सिंगल कंप्लीट होते. धावा धावपल करतात आतापर्यंत 22. 22 रन ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आता 2 खेळाडू चर्चा करतायत. 4 बॉल 22. ओ काय जबरदस्त बॉल. वा 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 कडक 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 सुपर डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतोय डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. त्या अगोदर धावा किती झाल्यात 22. पुढचा बॉल. ओ यावेळी चेंडू पायावर झालाय. पायावर चेंडू आदललाय आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपल करतात 23 रन 23 धावा. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. पुढचा बॉल. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. ओ खूप चांगली बिल्डिंग. आउट फिल्डने चेंडूला उचललं होतं आणि त्यानंतर खूप चांगली फिल्डिंग. सिंगल पुन्हा कंप्लीट होते. धाबा धावपल करते आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 25. 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ चेंडू हातामधून निघून गेला. हातामधून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डिसे. काय घडलं होतं. हातामधून चेंडू निसटला. धावा धावपल करतात 29. 3.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 29 रन ऑन द बोर्ड. ऋषीच्या बॅटमधून चौकार आलाय. 2 बॉल. पुढचा बॉल. सतीशचा हा बॉल. सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते. 30 धावा धावपल करतेत. 3 शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. शिवाय क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट नाम्या बॉईज. दोन्ही कॅप्टन या. शिवाय क्रिकेट क्लब आणि नाम्या बॉईज कॅप्टन या. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. 31 रन 31 धावा धावपल करतेत. 3.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ओ क्लीन बोल्ड. यष्टया वाकवल्या. फलंदाज योगेश बाद गॉन. थँक्यू डिझे. थँक्यू. चला शिवाय क्रिकेट क्लब कॅप्टन आलेत का. चला दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. शेवटचा बॉल पाहणार आणि टॉसकडे वळणार आहोत.
धाबा धावपल करते 31-31. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन फट्टा खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने, खूप चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट होते आणि दुसरी धाव घेता घेता रनआउटच्या रूपाने बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 32 धाबा धावपल करते आहेत. 33चं टार्गेट सेट केलंय. दोन्ही कॅप्टन आल्यात. चला टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. मॅच नंबर 4. एका बाजूला शिवाय क्रिकेट क्लब, त्यांच्या अगेन्स्ट नाम्या बॉईज. वाजव. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 33चा पाठलाग आहे. 3-3. 33चा पाठलाग साठी ओम साई मनेलपाडा या संघाकडून स्वतः कर्णधार संग्राम आणि त्यांच्यासोबत ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला बॉल ऋषी, पहिला बॉल फट्टा खेळलाय. हो फट्टा खेळलाय परंतु चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. टँकटूचे चौकार आलाय. पहा पहिलाच बॉल आणि काय जबरदस्त सुरुवात आहे. ओमकारच्या बॅट मधून हा शानदार दमदार प्रहार. 4 धाबा. 33 धाबा. 33चं टार्गेट सेट केलंय. फट्टा खेळलाय हवेत, फ्लॅट केलाय, बऱ्याच वरून केलाय. दुसऱ्या बॉलवर मैदान सोडावं लागलंय ओमकारला. पहिल्या विकेटचं बदन गॉन. अँकटूचे 4-1. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज योगेश. काय जबरदस्त कमबॅक ऋषी याने मैदानाच्या आतमध्ये केलं. चौकार खाल्ला होता पहिल्याच बॉलवर आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. 4-1. पुढचा बॉल 33चा आहे पाठलाग आणि स्ट्राईक एंडला योगेश. ओ फट्टा खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने. खूप चांगली बिल्डिंग, खूप चांगली बिल्डिंग. येतोय डॉट बॉल. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालंय. पहिल्या 3 मध्ये 4 धावा पाहिल्यात आणि एक गडी सुद्धा त्यामधून महत्वाची पाहिले. हो फट्टा खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने. सिंगल कंप्लीट होते. 5 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या मध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. 5-1. 33चा पाठलाग ओमसाई मनेलपाडा यांच्या अगेन्स्ट स्वरूप 11. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरी क्वार्टर फायनल मॅच आपल्या भेटीला आले.
पुढचा बॉल. ओ सुपर 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 बॉल, सुपर बॉल. काय जबरदस्त कमबॅक. वा वा वा. मैदानाच्या आतमध्ये शानदार दमदार कमबॅक करतात ऋषी. डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. 5 मध्ये 5. 33चा आहे पाठलाग. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू उडवला. पैकी झाले. दोन्ही गाड्या आल्या होत्या. दोन्ही गाड्या एकाच रोलावर आल्या होत्या. फेकी अचूक होती. सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकावर. 33चा आहे पाठलाग. Thank you to say thank you. ओ यावली पायावर झाला. फेकी झाली. फेकी नाही. फेकी नव्हती आणि सिंगल कंप्लीट झाले. सिंगल येते पहिल्या चेंडूवर. 7 धावा धापल करतेत. रोहन आल्यात. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. दुपारी संध्याकाळी चला सिंगल कंप्लीट होते. धाबा धावपल करते. 7 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 1 योगेश आणि संग्राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वरूप 11 त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई मनलपाडा. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल. रोहन रेडी आहेत. स्ट्राईक एंडला योगेश. ओ क्लीन बोल्ट. फलंदाज योगेश बाद. गॉन. पहा कशा प्रकारे बाद झाले होते. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. थँक्यू टू से पाटील नेटवर्क सर्व गोष्टी दाखवतोय. सात वर 2 ओमसाई मनलपाडा हा संघ 33 धावांचा पाठलाग करतोय. आणि नवीन फलंदाज सूरज आल्यात. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला आणि खाली राहत असताना डायरेक्टली एस्टॅनवर आदलला आणि फलंदाज योगेश बाद झाले होते. 7 वर 2 1.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ चालला. चला फिल्डिंग
चला थोडी घाई करा, वेळ जातोय वेळ. पुढचा बॉल, मोठा फटका चेंडू गॅप मधून, काय जबरदस्त स्ट्रोक. आल्याच पहिल्याच बॉलवर सूरजने आणलाय शानदार दमदार प्रहार, 4 धावा. टांगोटीचे चौकार आलाय, 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल, रोहन रेडी आहेत. स्ट्राईक एंडला सूरज, रोहन समोर सूरजचा हा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. आता मात्र सिंगल आले, सिंगल कंप्लीट होते. 14-21 या इक्वेशनवरती मॅच येऊन थांबले. पहिल्या इनिंग मध्ये स्वरूप एलिमेंट संघाने 32 धावा उभारल्या होत्या. 33चं टार्गेट सेट केलं होतं ओमसाई मनेलपाडा या संघासमोर. आणि आतापर्यंत थोड्याशा अडचणी वाढल्यात, कारण 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. बॅकफुटर जात असताना खूप चांगला बॅकअप. पुन्हा एकदा सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. रोहनने चौकारानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय. सूरज आणि संग्राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू, ओ प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतोय डॉट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 12-20 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. नवीन गोलंदाज योगेश आल्यात. योगेश 3ऱ्या षटकामध्ये आल्यात. मॅच मध्ये इक्वेशन काय, 12-20 वाला मॅच. पहिला बॉल पाहणार आहोत. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाले वेगाने. ओ भरपूर उशीर गेला. बॉलला कनेक्ट करण्यात, चेंडूला लावण्यात भरपूर उशीर गेला. पहिल्या बॉलवर आले सिंगल. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती येते. पहिल्या 2 मध्ये 2 धाबा. मॅच मध्ये इक्वेशन आहे 10 चेंडू 18 धाबा. 10 चेंडू 18 धाबा. संग्राम आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 15 धाबा धावफलकावरती. बॅटची टॉप एज, ओ थोडा पुढे पडला. एफर्ट्स खूप चांगले होते. सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती येते. खूप चांगली फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. 9-17 किमान एक चौकार हवाय. सूरज बाबा, तुला मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आणावा लागणार आहे. पुढचा बॉल, ओ 1 चौकारसाठी गेले होते, फटका खेळला हवेत. फलंदाज सूरज बाद, गॉन. थँक्यू टू से हर्षद. नवीन फलंदाज हर्षद बंटी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मॅच मध्ये इक्वेशन योगेशने केलंय शानदार दमदार कमबॅक. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल 17, 1 चौकार. हर्षद बंटी, तुला बॅटिंग करायची आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन ग्राउंड. खूप चांगली बिल्डिंग. 1 कंप्लीट होते. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. 7-16 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. सुपर बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. योगेशने फक्त पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. शानदार दमदार बॉलिंग आतापर्यंत योगेशची राहिली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न, सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावफलकार 18. मॅच मध्ये इक्वेशन बाकी आहे 6 बॉल 15 रन. 6 बॉल 15 रन म्हणजे
3 बाउंड्रीज धून ऐकणार आणि लगेच बोलणार. चला फिल्डिंग लावून घ्या. चला दया आल्यात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 3 बाउंड्रीज हवेत. संग्राम भावा तुला काहीतरी करायचं आहे. पहिला बॉल ऑन साइडला घालण्याचा प्रयत्न. डॉट बॉल स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि एक चौकारासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलाय संग्रामला. पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न, तो सुद्धा अडवलाय. पुन्हा येतोय डॉट. 4-15. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता चेंडू गॅप मधून गेलाय. भरपूर उशीर आलाय परंतु 4 धावा देऊन आता मॅच मध्ये इक्वेशन 3-11. 3 चौकार मारायचे आहेत. बॅकफुटर गेले, जागा बनवली. पुन्हा लगातार दुसरा चौकार. आता मॅच मध्ये इक्वेशन 2-7. या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. टीम मीटिंग बोलावली गेले. इकडे संग्राम मैदानाच्या आतमध्ये आहेत, इकडे सुद्धा टीम मीटिंग बोलावली गेले. चर्चा करतायत. 2 चौकाराने कुठेतरी मॅच ऑन झाले आणि ऑन होत असताना आता मॅच मध्ये इक्वेशन आहे 2-7. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. चला वेळ जातोय. वेळ घेतला गेलाय. टीम मीटिंगने वेळ घेतला गेलाय. समोर 2 खेळाडूंनी वेळ घेतला गेलाय. आता वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. पुढचा बॉल रेडी आहेत दया, रेडी आहेत संग्राम. 2 चौकार आल्यात. काय तिसरा येईल का? तिसरा संग्राम भावा तू मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ खूप चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. आता फक्त 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. खूप चांगली फिल्डिंग. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला ना. ते 1-6. येस मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम स्वरूप 11 या संघाने. आणि पराभव शाळेत जात असताना मॅच समरी पाहणार आहोत आणि मॅच समरी नंतर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. कोणी केली होती बॅटिंग? 32 धावा म्हणजे बॅटिंग केली होती योगेशनी आणि योगेश ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला योगेश आपण लगेच या. योगेश आपण लगेच यायचंय. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच